आज पहिल्यांदाच असं झालं, करायला गेले आणि झाले काय ते तुम्हाला सांगतेच. पण 3-4 दिवसापासून हा खवा फ्रीजमध्ये पडून होता. आता आयता खवा आला तरीसुद्धा याचं काही बनवणं होत नव्हतं, कारण की तब्येत थोडीशी डाऊन होती आणि याचा काही मुहूर्त लागत नव्हता. आज फायनली मुहूर्त लागला, पण असं काहीसं झालं. तर मी ऐकल्याप्रमाणे, व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे मी रेसिपी बनवायला घेतली. तर इथे खवा मी पूर्णपणे डबल शिजवून घेतला. पातळ झाला होता, परत घट्ट होईपर्यंत शिजवला. त्यानंतर मग त्याला पूर्णपणे थंड होऊ दिलं. विलायची कुटून घातली आणि इथपर्यंत तर सगळं ठीक होतं. अगदी पेढ्याचं टेक्स्चर आलं होतं याला. आणि आता यामध्ये पिठी साखर घालायची वेळ आली. पिठी साखर घातली तर मला वाटलं तर मस्त उंडा होईल आणि मस्त गोल गोल पेढे बनवून घेईल आणि पेढे तयार. तर आता याचा उंडा नव्हता, याचं झालं होतं बॅटर. मग आता काय करावं म्हणून याला परत शिजवायला ठेवलं. 10 ते 15 मिनटं मीडियम आचेवर शिजवलं आणि असं काहीसं झालं होतं हे. आता याचे पेढे बनत आहेत की नाही पाहूयात. पण आता तोपर्यंत सायंकाळची वेळ झाली होती. म्हटलं दिवाबत्ती करून घेऊयात आणि मग त्याचे अर्धा पाऊण तास होईल आणि पूर्णपणे थंड होतील. दिवाबत्ती झाली आणि मग परत अर्ध्या तासानंतर मी पाहिलं तर याला व्यवस्थित छान पेढ्याचं टेक्स्चर आलं होतं आणि गोल गोल पेढे बनवू लागले. अजिबात रेंगाळत नव्हते, व्यवस्थित पेढे बनले. एकदम चकाकी आली होती पेढ्याला, पाहू शकता. अजिबात तूप वगैरे घातलेलं नाही तरीसुद्धा खूप चकाकत होते पेढे, मस्त झाले होते पेढे. तर इतके छान पेढे झालेत. म्हटलं चला देवालाही नैवेद्य दाखवून घेऊयात. आणि असा होता आजचा व्हिडिओ. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.